नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आहे आपला मॅचचा दिवस। म्हणजे आपण विरार शिरगावच्या मैदानात आपल्या वीरगावची लीग मॅच चालू आहे। सो लीग मॅच चालू असताना जरा मला बाजूलाच दिसलं की इथले काही गावातली लोक आहेत ना, ती साचलेल्या डबकाचं पाणी उपसून मासे पकडतात। तर असं वाटलं की आपण तिकडे जाऊन एक छोटासा व्हिडिओ करूया। माझ्या जोडीला माझा वर्गमित्र दीपेश सावंत सुद्धा मॅच बघायला आला होता, तर त्याला मी आता घेऊन जातोय तिकडे जी माणसं मासे पकडतात। चला मित्रांनो, बघूया। आपण काय असे साचलेल्या पाण्याचे मासे खात नाहीत, पण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे म्हणूनसाठी हा छोटासा व्हिडिओ करतोय। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला बघूया। मित्रांनो, तुम्ही इकडे बघताय असे आहे ना, हे डबकं साचलेले आहे। त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर असा मध्ये बांध टाकलाय आणि पार्टिशन केले, म्हणजे की दोन भाग केलेत। आता तिकडचा भाग बाकी आहे, हा जो पहिला भाग आहे तर इकडे यांनी पाण्याचा उपसा लावलाय। इथे बघताय तुम्ही काका आहेत, खाली या लेडीज आहेत, त्या बादलीने पाणी उपसायचं काम चालू आहे। मला वाटतं बराच वेळ जाईल ना काका उपसायला? ते उपसायला अर्धा पाऊण तास जाईल का? जास्त, जे अर्धा पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे। आणि याच्यामध्ये मला वाटतं ते काळे मासे भेटतात, चिलापी असतात ना, ते मासे भेटतात। तर यांची मेहनत खूप आहे, ऊनसुद्धा खूप आहे। आपण हे मासे खात नाही, पण आपले हे जे आहेत काका किंवा इथले गावची लोक, ते लोक मासे पकडून हे खातात। तर बघूया आपल्याला एकंदरीत यांना किती मासे भेटतात। हे इकडं एवढं जे पाणी दिसतंय हे सगळं त्यांना उपसायला बराच वेळ लागणार आहे। तोपर्यंत मित्रांनो आपण आपलं जेवण करून जाऊ। इकडे बाजूला आहे बघा, मॅच चालू आहेत। काय करू आपण, आपलं जेवण झालं ना की परत येऊ। दीपेशला सुद्धा भूक लागले आणि मग आपलं जेवण झालं की तोपर्यंत यांचं पाणी बऱ्यापैकी उपसून होईल। मग आपण पुन्हा तुम्हाला येऊन दाखवू इकडे किती मासे भेटले। चला जेवायला जाऊया। आता इकडे आहे ना, जेवणाची वेळ झालेली आहे। म्हणजे आपलं दोन्हीकडे लक्ष आहे। आपण मॅच पण कव्हर करतोय म्हणण्यापेक्षा म्हणजे मॅचसुद्धा बघतोय आणि तिकडे मासे कसे पकडतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय। जे आपले कातकरी बांधव आहेत ना, ते तिकडे मासे पकडत आहेत आणि इथे आता बघा जेवणाचा टाईम सुरू आहे। हे बघा इकडे मॅच सुद्धा चालू आहे। आता जेवण झालं ना की आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडे मासे किती पकडलेत ते सुद्धा दाखवणार आहोत। चला मित्रांनो, एन्जॉय करा। आपलं जेवण झाल्यानंतर आपण इकडे आलो आहे, बघताय तुम्ही बऱ्यापैकी पाणी कमी केलं आहे, पण अजून आहे पाणी तसं। मग त्यामुळे त्यांनी काय आयडिया लावले, हे बघा बाजूला छोटी छोटी अशी डबकं बांध टाकून बनवली, म्हणजे काय उपसून मासे पकडायला सोपं जाईल आणि पाणीसुद्धा लवकर खाली होईल। एवढ्या भर उन्हात मित्रांनो हे लोक मेहनत करून मासे पकडत आहेत। तुम्ही त्यांची मेहनत बघताय। एवढ्या चिखलाच्या पाण्यामध्ये सगळेजण, या लेडीज असतील, काका आहेत, तो त्यांचा छोटा मुलगा आहे तिकडे। म्हणजे असं नाही मित्रांनो की मासे बाजारात विकतसुद्धा घेऊ शकतात किंवा घेतासुद्धा येतात, पण हे लोक एवढी मेहनत करून हे जे मासे पकडणार आहेत ते खाण्याची मजा आणि बाजारातून विकत आणलेले मासे खाण्याची मजा मित्रांनो खूप फरक पडतो। यामध्ये सुख एवढंच असतं की स्वतः पकडलेले मासे असतात आणि ते मेहनत घेऊन पकडलेले आहेत आणि तो खाण्याचा आनंद मित्रांनो काही ओरच असणार आहे। त्यांची मेहनत बघताय, त्यात एवढं कडक ऊन आहे मित्रांनो, भरमसाठ ऊन आहे। बघताय तुम्ही तिकडे पाणी उपसतायत। तुम्ही जो बघताय ना, या दोन डबकाच्या मध्ये हा जो बांध घालतायत ना, हे मध्ये चिखल टाकून, तो याच्यासाठी आहे की पहिल्यांदा हे डबकं खाली करून घेणार, पाणी उपसणार याच्यातलं। मग यातले मासे पकडून झाले की मग काय करणारे लोक की ह्या डबकाचं जे पाणी आहे ना ते उपसून या डबकामध्ये सोडणार, म्हणजे तिकडचं सुद्धा पाणी सुकवणार आणि मग त्यातले मासे पकडणार। मित्रांनो, ही सगळी जी मंडळी आहे ना आपल्या विरार कातकरी पाड्यामध्ये राहणारी लोक आहेत। सो ते दरवर्षी, आता मी त्यांना मगाशी विचारलं, दरवर्षी इकडे येऊन असे मासे पकडत असतात इथले। त्यांची मेहनत बघता खूपच मेहनत आहे ही। एवढ्या उन्हात हे काम करणं सोपं नाही। इथे बघताय तुम्ही परत हा बांध फुटलेला आहे, त्यामुळे ना त्यांना डबल काम होणार आहे। म्हणजे की हे इथलं जे पाणी आहे ना बऱ्यापैकी कमी झालेलं ते परत भरणार आहे। त्यांना हे डबल काम झालं आहे। कदाचित त्यांना हे पाणी आटणं मुश्किल आहे। तुम्ही बघताय आपली पोरं तिकडे मॅच बघायची सोडून सुद्धा इकडे मासे पकडतात, ते बघायला आलेले आहेत। तिकडे सुद्धा मॅच चालू आहे बघा पाठीमागे। तर मित्रांनो, यांना हे सगळं पाणी आटवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे। आपले तिकडे मॅचसुद्धा आपल्याला बघायचे। एकंदरीत काय तर तुम्हाला यांनी किती मासे पकडले ते तुम्हाला मला दाखवायला भेटणार नाहीत। होप सो की मॅच संपेपर्यंत यांचं हे सगळं पाणी आटवून होईल आणि तुम्हाला मासे बघायला मिळतील। यांना प्यायसाठी पाणी हवं आहे, तर त्यांना एक बादली पाणी घेऊन येतो। चला।
वाव, तुम्ही बघता इकडे बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट पाणी सगळं सुकवलेलं आहे, पाणी उपसून झालं आहे. आता मासे किती पकडलेत आहे ना, या चिखलात मी उतरू नाही शकत. या बादलीमध्ये मासे ठेवलेत का? हे बघा, या बादलीमध्ये मासे टाकतायत, छोटे छोटे मासे आहेत ते बघा. तिकडे जाळे लावले, त्या जाळ्यामध्ये सुद्धा मासे आहेत. सगळं पाणी उपसलं आहे. आता हे उपसून झालं की हे छोटं डबकं उपसणार. काका मासे भेटलेत का बऱ्यापैकी? एवढे नाही भेटलेत, छोटे छोटे भेटलेत. अच्छा, हां 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 हां, मासे कमी भेटलेत, छोटे मासे आहेत, मोठे मासे नाही आहेत. पण मेहनत मात्र खूप आहे मित्रांनो, यांची भरपूर मेहनत केलेली आहे. हो, हे बघ केला गेला. हा हा हा, कुठे गेला मासा रे? रे कुठे गेला? थांब. ओ पप्पा, उडी मारली. अहो मुडी मारली. पकडा पकडा पकडा, काका पकडा. नाही भेटला काकांना भेटला. दाखव इकडे वरती करून. हा हा, मस्त आहे. केवढा मोठा भेटला. 4 गावले बस आपल्याला. हा बघा, इथं 2 आहेत, एक मोठा भेटलाय. इथे जे आपले कातकरी लोक मासे पकडतायत ना, ते बघण्यासाठी आपले बघा सगळे क्रिकेटचे खेळाडू बघा सगळे लाईनमध्ये उभे आहेत. हे बघा सगळी पलटान इकडेच उभी आहे. आता इकडे पाणी उपसायचं काम चालू आहे. हे बघा, हे सगळे बांधावर उभे राहून बघतायत कसे मासे पकडतायत ते. हे बघा, आणि इकडे मासे पकडतायत. बिचारे सकाळपासून मेहनत घेत आहेत. किती भेटलेत आता काय माहीत नाही. इकडे बघा, हे ऑलमोस्ट पाणी सुकवलं ह्या लोकांनी आणि इथे परत बांध फुटला. किती नशीब खराब असेल या लोकांचं. म्हणजे जे आटलेल्या पाण्यातले मासे पकडायला घेणार आणि इथून बांध फुटायचं, काय बोलणार. सगळी मेहनत वाया जाणार. यात जे छोटे मोठे उरलेले मासे होते ते कुठे पकडले असते या लोकांनी, ते सुद्धा आता भेटणार नाही. कारण की इथून पाणी खूप स्पीडने खाली उतरायला लागले. हे बघा, फुटला आता बापरे, सगळी मेहनत यांची वाया जाईल आणि जे भेटणार होते मासे ते सुद्धा भेटणार नाहीत. हे बघा, बघता बघता पटकन हे सुकलेलं डबकं फुल झालं. आता यामध्ये छोटंसं जाळं आहे, ते हे लोक पालवून त्याच्यामध्ये मासे पकडणार. भेटले तर नशीब म्हणायचं. सगळी मेहनत फुकट गेली रे या लोकांची. जेव्हा कमी पाणी होतं ना तेव्हाच उचलायचं होतं तुम्हाला. बघूया आले का. थोडेसे मोठे मासे होते. इथं लास्ट पर्यंत यायला पाहिजे. काय रे, फुटला ना स्पीड मध्ये पाणी आलं. वरती पण मासे आहेत. हो, मासे आहेत वरती गेले असतील ना. तो बघा, त्यांनी जे जाळं जे पालवलं ना त्यामध्ये एक मोठा मासा भेटलाय. बघूया, काकांनी दाखवला तर तुम्हाला पण दाखवतो. फडफड करतोय. काका दाखवा हो. हा, सुपर साईज. चला, भेटले एक मस्तच मंगूर मासा आहे मित्रांनो. आपण काही खात नाही, पण ठीक आहे, तुम्ही बघा ही व्हिडिओ. एकदम. चला मित्रांनो, यांचं हे डबकं इथे भरलेलं आहे. आता हे लोक दुसरे डबकं आता आठवायला घेणार आहेत, पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही आहे. सो आता आपण यांना बाय बाय करून निघणार आहोत. तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यांची मासेमारी पद्धत, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आपण मॅचकडे वळू.